टॉर्मेक्सची फवारणी आपण करायला हरकत नाही। त्याचबरोबर छाटलेल्या भागावर बुरशीनाशकाची पेस्ट लावा। लक्षात घ्या, आपण ऑक्टोबरला तर लावतो, परंतु एक डोळा असतो त्या ठिकाणी देखील जखम झालेली असते, त्या ठिकाणी शक्य असेल तर ही गोष्ट करा, किंवा आपण बोर्डो फवारणीतून किंवा त्या ठिकाणी आपण फवारलेलं चांगलं असेल। त्याचबरोबर द्राक्ष बागेमध्ये चांगल्या स्वरूपाची स्वच्छता ठेवा, जेणेकरून आपल्याला खोड अळी असेल, मिलीबग्स असेल यासारख्या किडी लपून राहणार नाहीत। याच्यासाठी आपल्याला द्राक्ष बागेत तण विरहित आपली द्राक्ष बाग ठेवणं गरजेचं आहे। त्यामुळे द्राक्ष बाग ही त्या ठिकाणी अंतर्मशागत चांगल्या स्वरूपाची करून घ्या, मध्ये नांगर घाला वाटल्यास, त्याचबरोबर मोगडा कुळव यासारख्या गोष्टी घेऊन परत आपण बेड ओढले पाहिजेत आणि बेडवरती आपल्या तण नसाला पाहिजे, ही काळजी आपण घेणं आवश्यक आहे। त्याचबरोबर छाटल्यानंतर भरपूर द्राक्ष बागेला पाणी देणं गरजेचं आहे, कारण की हा टेम्परेचरचा काळ असतो आणि या काळामध्ये जर हलकी जमीन असेल, सर्वसाधारण जमीन असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पाणी चांगल्या स्वरूपाचं देणं गरजेचं आहे। मित्रांनो, त्यापुढे द्राक्ष बागेमध्ये हवा खेळती पुढील काळामध्ये राहण्यासाठी आपल्याला आताच कॅनोपीचं नियोजन करायचं आहे। त्यानुसार आपण काड्यांची संख्या या गोष्टी आपण व्यवस्थित त्या पुढच्या टप्प्यामध्ये विरळणीच्या वेळेस, फोक विरळणीच्या वेळेस करतो आपण, त्यावेळेस ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्याचबरोबर जसं जसं तापमान वाढेल तसं तसं पाण्याचं नियोजन आपण खालून ठेवावं। पाण्याचा ताण आपल्या द्राक्ष बागेमध्ये पहिल्या 30 दिवसापर्यंत पडायला नकोय, ही काळजी आपण जातीने आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे। त्याचबरोबर कीड व रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण त्या ठिकाणी निरीक्षण चांगलं करणं गरजेचं आहे। कसं असतं, ज्यावेळेस 7 दिवसापासून बाग थोडीशी फुटायला चालू होते त्यावेळेस उडद्यासारखी कीड असेल किंवा इतर थ्रिप्स कवळ्या पानावरती